आज आपण चाललोय पेनला, हमरापूर येथे. सो मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय तिरुपती बालाजी मंदिरात, म्हणजे जे नवी मुंबईमध्ये आहे. गोविंदा गोविंदा गोविंदा. ही आपली रात्र परी. गणपती बाप्पा. लालबागचा राजा आहे बघा. इथे सगळे लालबागच्या राजे तुम्हाला दिसतील. आणि मध्ये बघा दगडू शेठ हलवाई गणपती आहे. एक मार्केटमध्ये जर तुम्ही दुसरी मूर्ती आणून दिली तर आम्ही तुम्हाला पेंटिंग करून देणार तुमच्या चॉईस प्रमाणे. ओके. तर सांगा, तुम्ही शेला सांगा, ज्वेलरी सांगा, जे पाहिजे ते बनवून भेटेल. बघा संपूर्ण जिथं जावं तिथं बाप्पाच बाप्पा मिळतात. ते खूप छान वाटते. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. मी गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 29 जून आणि आज आपण चाललोय पेनला, हमरापूर येथे गणपती पाहण्यासाठी, जे गणपती बाप्पांचं माहेरघर आहे म्हणून ओळखलं जातं. तर त्याच ठिकाणी आपण जाणार आहोत. तर माझ्यासोबत आज प्रशांत आहे आणि अजून 2 जण आहेत ना? हा, टोटल 7 जण. 7 जण आहेत. हा, ओके. टोटल 7 जण आहेत. आम्ही इथनं गाडी केली आहे. आता गाडीतनं आम्ही बसेल आणि त्यानंतर मग जो आमचा जो प्रवास असेल इथून घाटकोपर ते पेन, तो प्रवास तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी नक्की बोला गणपती बाप्पा मोरया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला. पाऊस जोरात चालू आहे आज पण. कालही आपण पावसात शूट केला होता. लालबाग परळचा जो वर्कशॉप आहे तिथे आपण पावसात शूट केला होता. आणि आज पण भरपूर जोरात पाऊस आहे. बरं पावसात जाऊ. चल निघूया. चल. A few moments later. सो फायनली आता आम्हाला गाडी भेटलेली आहे आणि आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. तर आता इकडनं आम्ही घाटकोपर बसून निघतोय. आता आपल्यासोबत आपले फ्रेंड लोक आहेत, ते पण बसलेले आहेत. प्रशांत वगैरे पुढे बसलेले आहेत. तर आम्ही टोटल 6-7 जण आहेत. आता इथून रवाना होतो डायरेक्ट पेनला. त्याच्या आधी आम्ही नेरुळला जाणार आहेत. तर नेरुळात तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन घेणार आहोत आणि तिकडनं डायरेक्ट सुसाट पेनला भेटूया. तर त्याला बोला गणपती बाप्पा मोरया गोविंदा 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 गोविंदा. सो आता पेट्रोल पंपावर थांबलोय आम्ही लोक आणि पेट्रोल जरा भरतोय. वाशी पेट्रोल पंपला आहे. आता इकडून आता निघतोय आम्ही डायरेक्ट नेरुळसाठी, तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी. चला आता आपण तिकडे जाऊया डायरेक्ट. आता इथून डायरेक्ट सुसाट. आता 11:30 वाजले. 10:30 बरोबर आम्ही निघालेलो घरातून. सो मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय तिरुपती बालाजी मंदिरात, म्हणजे जे नवी मुंबईमध्ये आहे. आता वाजले तर 11:40 आणि पहिला मी बालाजीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडनं डायरेक्ट निघणार आहोत पेनला. गोविंदा 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 गोविंदा.
A few moments later. सो मित्रांनो, आता मंदिरातून बाहेर आलोय आणि दर्शन पण भरपूर छान झाले. खरंच तिरुपती बालाजीचं आम्हाला तिकडे जायला भेटत नाही, पण इकडे नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आपल्यासोबत मित्र पण होते, त्यांना पण विचारा कसं दर्शन झालं. त्याला आपल्या गाडीच्या जवळ आहेत ते लोक. खूप छान मस्त दर्शन झालं, मनासारखं दर्शन झालं. कसं दर्शन झालं सर्वांचं? मस्त दर्शन झालं ना? दर्शन कसं झालं तुझं? बरं वाटलं? कसं वाटतंय? मस्त ना? एक नंबर. चला मग निघायचं आता. निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. वेडकोंडला व्यंकटरमण गोविंदा गोविंदा गोविंदा. गोविंदा. आणि इथे बघा संपूर्ण जिथे जावं तिथं बाप्पाच बाप्पा मिळतात. ते खूप छान वाटते. तब्बल मी 2 का 3 वर्षानंतर परत इथं आलोय. मागच्या टायमाला आलेलो तेव्हा ब्लॉग बनवलेला पण टाकला नव्हता मी. पण आज मी बोललो ब्लॉग बनवूया आणि खरंच खूप छान वाटतं इथं आल्यावर. पाऊस इथे काहीच नाही आहे. तो ते घेऊन गेलाय सकाळी. काय बोलतो? आपल्याबरोबर छोटू आहे, त्याला पण भरपूर आवड आहे गणपती बाप्पांची. तर तो बोलला चल आपण जाऊया गणपती बाप्पांना बघायला. मस्त एक बालरूप आहे. तुम्हाला आता गणपती बाप्पांचे सर्व बालरूप दाखवतो. छोटे घरगुती गणपती कसे काय इथे मिळतात ते तुम्हाला दाखवतो. चला जाऊया का नाही आतमध्ये? चला. गणपती बाप्पा. आई कला केंद्र कळवे पेन. मला यांचा खाली नंबर दिलेला आहे, कैलास पाटील यांचा. आतमध्ये जाऊया. यांचा कारखाना बाजूलाच आहे. चला आतमध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहूया किती फुटापर्यंत आपल्याला भेटतील. बघा इथं प्रभू श्रीरामाच्या रूपात गणेश मूर्ती आहे. अशी मूर्ती घेतली की 1200 रुपयापर्यंत आहे. आणि इथे कलर वगैरे तुम्हाला लावून हवं आहे, कलर वगैरे लावून हवा असेल तर 2800 पर्यंत पडेल ही मूर्ती तुम्हाला. ह्या वर्कशॉपमध्ये मूर्त्या रेडी होतात. पण तुम्ही ह्या साईडला गेलात ना, इकडे अजित आर्ट्स जो आहे, इकडे तुम्हाला कलर मूर्ती करून सगळे रेडी भेटतील ना? सर्व रेडी मूर्त्या भेटतील ना तुम्हाला? रेडी. बोला काय फक्त बुकिंग करायचं, कुठलं पाहिजे चॉईस. 150 व्हरायटी तुम्हाला आमच्याकडे बघायला भेटतील. 150 ते 200. 150 ते 200 ना? 1 फुटापासून 5 फूट, 8 फूट, 10 फूट, 12 फूट सगळे रेडी करून. सगळे रेडी. तुम्ही एक मार्केटमध्ये जर तुम्ही दुसरी मूर्ती आणून दिली तर आम्ही तुम्हाला पेंटिंग करून देणार तुमच्या चॉईसप्रमाणे. ओके. उत्तर सांगा, तुम्ही शेला सांगा, ज्वेलरी सांगा, जे पाहिजे ते बनवून भेटेल तुमची चॉईस. आणि ॲड्रेस बघा इकडे दिलेला आहे. त्या ॲड्रेसच्या इथे जावा आणि तुम्हाला नक्की भेटू शकतो. आता आपण सध्या आहेत कळव्याला. तर कळव्यामध्ये इथे भरपूर कारखाने आहेत जे गणपती बाप्पांचे छोट्या मूर्तींचे. तर इथे पण आपण पहिले गणपती पाहून घेऊया. नंतर मग इथून आपल्याला जायचं हमरापूरमध्ये. तर हमरापूर अजून 4 का 5 किलोमीटर आहे इकडनं. तर तिकडे पण आपण गणपती पाहूया. आणि इथे पण गणपती बाप्पांची कशी तयारी वगैरे चालली ती पण आपण पाहून घेऊया. घरगुती गणपती बाप्पा तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आपण पाहूया इथे पहिले. तर एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे नंदीवर विराजमान शंकर भगवानच्या रूपात. आणि बाजूला प्रभू श्रीरामाच्या अवतारात आहे. ते आपलं बसलेली मूर्ती आहे.
इथे बघा चिंचपोकळीच्या चिंतामणी, प्रतिचिंतामणी आहे रामाच्या अवतारात, प्रभू श्री रामाच्या अवतारात. समोर श्री दगडूशेठ हलवाई. वाव, सो प्रति लालबागचा राजा आहे बघा. इथे सगळे लालबागच्या राजे तुम्हाला दिसतील. आणि मध्ये बघा दगडूशेठ हलवाई गणपती आहे बघा. वाव, या साईडला दगडूशेठ हलवाई गणपती आहे. सगळे रेडी होतात आहे. हे सगळे तुम्हाला वर्कशॉप इथे दिसतील. आपण जाऊया आता आतमध्ये. छोटे छोटे गणपती आहेत इथे. गणपती बाप्पा रेडी आहेत. वाव, बजरंगबलीवर प्रभू श्री रामाची मूर्ती आणि पाठी अयोध्या बांधलेलं आहे. खूप छान वाटते मूर्ती बघा. आपण ज्या वर्कशॉपमध्ये होतो त्या वर्कशॉपचं इथं नाव दिलेलं आहे सतीश नारायण पाटील. नंबर आहे, मोबाईल नंबर. सतीश चित्रशाळा कच्च्या व कलरच्या सुबक मूर्तीचा कारखाना आहे. तुम्ही जर इकडं आलात तर यांना कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मूर्त्या, खूप छान छान मूर्त्या आहेत इथे बघा. इथे रेडी झालेल्या मूर्त्या आहेत. आणि इथून आपण आतमध्ये गेलात ना तर इकडे बघा कच्च्या मूर्त्या आहेत. तर जेव्हा आतमध्ये जाऊया आपण. इथे संपूर्ण 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. 1.5-2 फुटाच्या मूर्त्या आहेत. इथे पण भारी भारी मूर्त्या आहेत. शंकर भगवानच्या रूपात मूर्त्या आहेत बघा इकडे. 1 फूट आहे, 1 फुटाची मूर्ती आहे ना. प्रभू श्रीरामाच्या रूपात मूर्त्या आहेत इकडे. सर्व रेडी झालेले आहेत, फक्त कलरिंग बाकी आहे. त्या साईडला पण भरपूर मूर्ती आहेत. जी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही बुक करू शकता इकडे. इथे बघा साईबाबांच्या रूपात मूर्ती आहे. पाठी दगडूशेठ आहे. पलीकडे तिकडे काम चालू असतं मूर्त्यांचं. इथे एक आम्हाला मूर्ती दिसली बघा. खैरानीचा राजा होता. 2016 का 17 साली सेम होता बघा. सो मित्रांनो, आता कळव्यावरनं डायरेक्ट झोवेला आलो आहे. झोवेला पण गणपती बाप्पांचे भरपूर कारखाने आहेत. ते पण आपण इथे व्हिजिट मारूया. कुठले कुठले गणपती इकडे आहेत ते पण आपण तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे दाखवतो. तर आपण झोवेला आलो आहे. झोवेवरनं डायरेक्ट नंतर आपण इकडे जाऊया हमरापूरला. तर चला आपण आतमध्ये जाऊया. पहिले कसे मूर्त्या आहेत आपण आता जाऊया. प्रथमेश कला केंद्र इकडे जाऊया आपण, आतमध्ये पाहूया. तर आता आपण आलोय प्रथमेश कला केंद्र जोहे पेनमध्ये आहे. आणि आपण इकडनं आता सगळ्या मूर्त्या पाहूया. मस्त सिनेमॅटिक शॉट घेऊया.
आपण आलो शरण्य कला केंद्र जोहे पेन. इथे बघा त्या ॲड्रेस वगैरे लिहिलेला आहे, नंबर पण दिलेला आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. हे संपूर्ण लालबागचा राजा, प्रति लालबागचा राजा ऊपर गणपती बाप्पा आहेत. आणि इथे बघा एक कलर करून रेडी झालेली मूर्ती आहे. आतमध्ये भरपूर मूर्ती आहेत. आतमध्ये पण भरपूर मोठा कारखाना आहे. आतमध्ये पण जाऊन बघूया आपण. भरपूर मूर्ती आहेत इथे. पूर्ण गणपती बाप्पांचा कारखाना. जिथं पाहाल तिथे गणपती दिसेल तुम्हाला. वाव, गणपती बाप्पांचा रेडी झालेले. अक्षय कला केंद्र जोहे. बघा इथं पण सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तुम्हाला कलर करून पण भेटतील मूर्त्या. व इथे 5 फुटाच्या मूर्त्या आहेत. आतमध्ये पण मूर्त्या भरपूर आहेत. जोरदार सुरुवात झाली पावसाला. पुन्हा आवाज काळा झाला आहे. बाकीचे मेंबर आपल्या गाडीमध्ये बसलेले आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही जोहेवरनं निघून आम्ही आता हमरापूरला आलो आहे. आणि दुपारचे वाजले 3. आणि आता आम्ही बल्लाळ त्या वर्कशॉपच्या जवळ आहे. आणि इथे आम्हाला भरपूर मोठा हमरापूरमध्ये भरपूर मोठा वर्कशॉप आहे. तर इथे आम्ही ज्यांना मूर्ती हवी आहे ते आम्ही बुक करणार आहे. प्रभू श्रीरामाच्या अवतारात असेल, लालबागच्या राजाच्या रूपात असेल, असे बुक करणार आहोत. तर आतमध्ये पहिलं जाऊया वर्कशॉपच्या आतमध्ये. आणि पहिलं आतमध्ये जाऊया कारखान्यामध्ये. आणि कारखान्यामध्ये बघूया कुठल्या प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तर किती फुटापर्यंत इथे मिळतील आणि कसे काय त्या आतमध्ये जाऊन जाणून घेऊया. चला. आणि 5 फुटापर्यंत मूर्त्या आलेल्या आहेत सर्व. इथे एक समोर एक मूर्ती आहे छान बसलेली. संपूर्ण वर्कशॉप आहे ना, मला गणपती बाप्पाच दिसतील सगळीकडे. त्या साईडला आपल्याला जायचं आहे. तिकडे बिल्डिंगमध्ये कलरिंग केलेल्या मूर्त्या आहेत. तर चला आपण त्या साईडला जाऊया. पहिलं कुठल्या साईडला आहे? चला बाहेर जायचं आता. बल्लाळ शॉप. आणि बघा आपण थोडं चालत आल्याच्या नंतर बघा इथे आतमध्ये जायचं. संपूर्ण मूर्त्या कलरिंग केलेल्या आहेत. तर आतमध्ये जाऊया आपण आता. इथून चालत आलो आपण आता. आतमध्ये जायचं आहे. चला जाऊया आतमध्ये. इथे 1-1 फुटाच्या मूर्त्या आहेत. हे सगळ्या शाडूच्या मूर्त्या आहेत. त्या ठिकाणी POPच्या मूर्त्या आहेत.
या ठिकाणी मोठ्या मूर्त्या आहेत 5-5 फुटाच्या. सो आता आपण बल्लाळ आर्ट्समध्ये होतो आणि तिकडे तुम्ही भरपूर असे गणपती बाप्पा पाहिले असतील. तिथे मेन कारण म्हणजे तिकडे पूर्ण गणपती रेडी होत्या आणि तिथे म्हणजे 5 फुटापासून सुरुवात होती. 5, 4, 3, 2, 1 अशा फुटाच्या मूर्त्या होत्या. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. तर भरपूर असे गणपती बाप्पा होते तिकडे. प्रत्येक शंकराच्या रूपात होते, रामाच्या रूपात होते आणि बसलेले होते. लालबागच्या राजाच्या रूपात पण होते. असे भरपूर तुम्ही मूर्त्या पाहिल्या असतील तिकडे. आणि आता आपण आलो दुसरीकडे जरा आतमध्ये. तर तिकडे बघूया. बाकी अमरापूरला अजून कुठे कुठे वर्कशॉप आहेत ते पण आपण जाणून घेऊया आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सोबतच राहा. सो चला आता मग पुढे जाऊया. सो मेन मी तिकडे का बोललो ना आतमध्ये, कारण की आतमध्ये गाणी चालू होत्या गणपतीची. त्यामुळे मी आतमध्ये काय व्हॉईस जास्त दिला नाही. सिनेमॅटिकच शॉट काढला जास्त करून. आणि सो इथे ज्यांना आपल्या लोकांना म्हणजे आपले जे आपल्यासोबत आलेत 3-4 जण त्यांना मूर्त्या बुक करायचे. सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे. बाप्पा आता चाललेत मुंबईला. म्हणजे जे पण बुकिंग केलेले असतात तर ते आता हे टेम्पोतनं भरून ते मुंबईला जिथे ऑर्डर दिलेली आहे तिथे ते मूर्त्या त्या ठिकाणी जातात. अरे वा, लालबागचा राजा देखो. मूर्तिकार कुणाल आर्ट्समध्ये इथे खाली नंबर दिलेला आहे आणि मूर्त्या तुम्ही पाहू शकता इथे. बघा चिंतामणी. बघा 5-5 फुटापर्यंत मूर्त्या आहेत इकडे. या ठिकाणी बघा तुम्हाला मूर्त्या दाखवतो. 4.5 फुटाची मूर्ती आहे ही. चिंतामणीची आहे. प्रति चिंतामणी. आणि इथे बघा इथे एक सुंदर अशी मूर्ती आहे. 5 फुटाची मूर्ती आहे. इथे ही मूर्ती आहे बघा. बजरंगबली बसलेले आहेत आणि मूर्ती बघा इथे ठेवलेली आहे चिंतामणी. आता थोडं आतमध्ये आलोय कुणाल पाटील आर्ट्समध्ये. तर बघा इथे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत 1 फुटाच्या. इथे बघा प्रभावळला प्रभू श्रीराम आहेत आणि इथं बघा चिंतामणीच्या रूपात आहे. आणि नंतर बघा इथे अशा मूर्ती आहेत इकडे. बघा इथेही मूर्ती रेडी झालेली आहे. बजरंगबली वर विराजमान आहेत आपले गणपती बाप्पा. आणि इथे बघा 1-2 फुटाच्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या. इथे पण मूर्त्या आहेत. इथे पण दाखवतो मी तुम्हाला. इथे बघा आपले महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथे ह्याच्यामुळे काय दिसत नाही.
मूर्ती व्यवस्थित. तर मित्रांनो आता आम्ही आलोय पुन्हा एकदा जोहेला आणि अमरापूर फिरून आलो. तुम्ही पाहिलंच असेल अमरापूरचे वर्कशॉप आणि तिथे पण सुंदर आणि सुबक मूर्त्या गणेश मूर्त्या होत्या. 5 फुटापासून 6 फुटापासून आणि 1-2 फुटापासून घरगुती मूर्त्या पण तुम्ही बुक करू शकता. तुम्हाला मी स्टार्टिंगला कार्ड बॅनर असेल हे तुम्हाला दिलं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता. जर मुंबईचं कोणी असेल तर ऑर्डर करू शकता. आता आपण आलोय साहिल कला केंद्र. तर आपण आता आलोय जोहेला साहिल कला केंद्रामध्ये. आपण आतमध्ये पाहूया मूर्त्या गणपती बाप्पांच्या. बघा इथे तुम्हाला दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मूर्ती दिसत असेल. इथे बघा 3-3 फुटाच्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या. ही जास्वंदी फुलावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा इथे घोड्यावर मूर्ती आहे विराजमान. मस्त मूर्ती आहे घोड्यावर. आपण या साईडला जाऊया आता. भरपूर गणेश मूर्त्या आहेत इथं आतमध्ये पण. इथे तर कलर वगैरे केलेल्या मूर्त्या आहेत. आतमध्ये जाऊया आपण आता. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मूर्ती आहे. बघा इथं राम लल्लाची मूर्ती आहे. राम लल्लाची मूर्ती बघा. आता आम्ही आलो जीवदानी आर्ट्स जोहेमध्ये आणि इथे बघा भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत. लालबागचा राजा आणि लाईनीशीर सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत सर्व इथे. बघा हे 2-2 फुटाच्या आहेत. 3-3 फुटाच्या मूर्त्या आहेत. प्रशांत काय बोलतो आता? तुला दाखवतो तलाव आहे पाठी. चल काय बोलताय? आराम झाला वाटतं. एकदम आराम आहे एकदम. काय रे भाई पाणी घेऊन फिरतोय निस्ता. पाणी तर दे प्यायला. हा धन्यवाद. हे तलाव आहे गणपती विसर्जन. अरे वा खूप छान आहे. भरपूर मोठं. किती फुटाचा तलाव आहे? हे 7 फीट 7 फुटाचा तलाव आहे. आणि पूर्ण कलवे जोहे हमरापूर पेन येथील गणपती विसर्जन होतं. अरे वा छान आहे. मस्त मोठं आहे. जाऊ क्या? जा एक डुबकी मार क्या. चल चला मस्त वाटते. तलाव वगैरे एकदम साफ सुथरं छान वाटतं. गावाला आलं की असंच वाटतं जरा एकदम नदीमध्ये उड्या मारावं. पण आपल्याला काय इथं आपण गणपती बाप्पांसाठी आलेलो. जरा खूप छान वाटतंय. चला आता आपण जाऊया. काय बोलशील तू? काय नाही बोलत. काय बोलतात काहीतरी. नदी आहे इकडे छान अशी. कुठल्याही कारखान्यात तर हे बुक केली मूर्ती तर अशा टेम्पोतनं हे लोक ज्या लोकेशनला पाठवतात. बघा इथे टेम्पोमध्ये अशा प्रकारे मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात ते पण निघून जातील. म्हणजे जिथे जिथे ऑर्डर असतात ते लोक टेम्पोने डायरेक्ट लोकेशनला पाठवतात. इथं चिंतामणी प्रति चिंतामणी बनतोय. सेम टू सेम वाटतो चिंतामणी. मूर्तीचं कलर काम चालू आहे इकडे. दादा 365 दिवस तुम्ही हेच म्हणजे कलर कामच करता का? इकडे मूर्ती पण बनवता? कलर काम ना. आणि बाहेरून इथं आल्याच्या नंतर म्हणजे जे ऑर्डर असतात ते तुम्ही कलर काम वगैरे करता इथे? अच्छा. बघा इथे कलर काम चालू आहे मूर्तीचं. किती फुटापर्यंत तुम्ही मूर्त्या इकडे हे करता? 4 ते 5 फुटापर्यंत. अच्छा. जर इकडे ऑर्डर द्यायची असेल तर कशी देणार?
कलर करून भेटू. आणि कॉन्टॅक्ट कोणाला करायला लागेल? कोण दादा? आपले ते बोलतात ते. ओके ओके. बघा भारी पेंटिंग आहे इथे. आपली गाडी रेडी आता निघायला. या गाडीतनं आपण आज आलो. ही आपली रात्र परीला म्हणतात, हीच गाडी आपली. चला आता निघूया आपण परत. सो मित्रांनो, आता आपण होतो गणराज आर्ट्समध्ये आणि भरपूर साऱ्या मूर्त्या पाहिल्या इथे आणि कलर काम वगैरे होतं इकडे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे भेटून जाईल. कॉन्टॅक्ट नंबर प्रशांतकडे. कॉन्टॅक्ट नंबर तुझ्याकडे ना? पाटील पेंटर आणि कॉन्टॅक्ट नंबर काय माझ्याकडे, मी पाठवतो. चालेल. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण भेटून जाईल. तर तुम्ही जर कलर काम वगैरे करू शकता आणि स्वस्तात तुम्हाला भेटेल. चला आता आपण कुठं जायचं आहे? आता कलवेला, आता कळव्याला जाऊया. कळव्याला एक व्हिजिट मारूया. तिकडे जर कोरी मूर्ती भेटूया तिथे. कोरी मूर्ती ना? चालेल. तिकडे एकदा व्हिजिट मारूया. तर तिकडे पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मूर्त्या असतात, किती फूट वगैरे. चला मग आपण डायरेक्ट कळव्यालाच भेटूया. चला. गणपती बाप्पा मोरया. सो आता मी पुन्हा एकदा कळव्याला आलेलो आहे आणि सकाळी पण एकदा आलो होतो आम्ही कळव्याला. मूर्ती बुक केली. नंतर आम्ही जोहेला गेलो. जोहेवरनं परत आम्ही हमरापूरला गेलो. तिकडे मूर्ती वगैरे बघितली, पण तिकडे आम्हाला कोणाला पसंत नाही आली. पण इकडे आता आम्ही सारांश कला केंद्र मध्ये आलो आहोत आणि इकडे प्रशांतनी सकाळी मूर्ती बुक केली होती रामलल्लाची. ती आता आम्ही पाहणार आहोत आतमध्ये. लल्लाची मूर्ती बुक केली, आपण ती दाखवूया तुम्हाला. आणि प्रशांतनी केलेली आहे आणि लालबागचा राजा आपल्या काकांना बुक करायचा आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर त्याला तुम्हाला हा पहिला वर्कशॉप दाखवतो मी. सारांश कला केंद्र. इथे आमच्या इथे श्री गणेशाच्या सुंदर सुबक मूर्त्या पॅरिस पॅरिसच्या मूर्त्या कच्च्या व कलर करून होलसेल दरात मिळतील. खाली नाव नंबर दिलेला आहे, पत्ता पण दिलेला आहे. रामलल्लाची मूर्ती आहे दादा. एक मिनिट. रामलल्लाची मूर्ती इकडे आणि आतमध्ये पण भरपूर सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. इथे बघा. इथे पण मूर्ती आहे. प्रशांतनी मूर्ती बुक केलेली आहे. तर प्रशांत, मूर्ती सिलेक्ट झाली ना प्रशांत? झाली ना. थांबा आपण बघूया. प्रशांतनी रामलल्लाची मूर्ती बुक केलेली आहे आणि बघा प्रथम दर्शन तुम्हाला आत्ताच घडवतोय. बोला जय श्रीराम. आणि मूर्ती बुक केलेली आहे प्रशांत. प्रशांत किती खुश आहे आज तू? एकदम मस्त. आणि आपण इथे आलोय आणि आपलं काम झालेलं आहे आणि सकाळपासून फिरलेलं आहे. बघा वाजलेत 7 वाजलेत आता आणि फायनली मूर्ती भेटली. फायनली मूर्ती भेटलेली आहे. प्रशांतचं काम झालेलं आहे. आता ते काकांचं काम बाकी आहे. लालबागच्या राजाची मूर्ती बुक करायची आहे, तेही बुक करतील. आणि मग आपण एक आपल्यासोबत ते 3 जण आले, त्यांच्या मंडळाची पण मूर्ती बुक करायची आहे, तेही काम होऊन जाईल. तर बघा खूप क्यूट आणि सुंदर मूर्ती आहे. जेव्हा ही रेडी होईल ना तेव्हा आपण घरी जाऊन नक्की शूट करूया हिला. तर काकांनी लालबागचा राजा बुक केलेली आहे. तर बघा इकडनं जीवदानी आर्ट्समधून बघा इकडे मूर्त्या होत्या आणि त्याच्यामध्ये लालबागचा राजा बुक केलेला आहे. आणि राजू मेडी जीवदानी आर्ट्स जोहे, जीवदानी आर्ट्स जोहेला आहे हमरापूरच्या अगोदर. तर तुम्ही बुक करू शकता इकडे येऊन. तर मित्रांनो, आता आम्ही आहे परत जोहेला आणि काही कामासाठी आम्ही परत इकडे आलो होतो. तर प्रशांतला विचार काय कामासाठी आलेलो आपण इकडे? कलरचं काम. हां. तर अर्थातच आम्ही 3 मूर्त्या बुक केल्या होत्या. म्हणजे अर्थात प्रशांतच्या घरची गणपती मूर्ती होती, या काकांच्या घरची गणपती होती आणि आपल्या मंडळाची होती यांच्या. तर ह्या 3 मूर्ती आम्ही बुक केल्या. गिरीवर मित्रमंडळाचे अध्यक्ष ते आणि त्या मंडळाची मूर्ती बुक केली त्या लोकांनी. त्या घरची मूर्ती बुक केली काकांनी. लालबागच्या राजा, प्रतिकृती राघवच्या राजा आणि रामलल्लाची मूर्ती यावर्षी प्रशांतनी बुक केली आहे.
तर हा जो आमचा दिवसभराचा प्रवास तुम्ही पाहिला असेल आजच्या ब्लॉगमध्ये, वैभव पाटील यांच्याकडे आम्ही कलरचं काम हे करायला दिलेलं. तर दादांना विचारा, दादा तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला? पूर्ण दिवसभर म्हणजे कसं काय धावपळ? चांगलं वाटलं आम्हाला. चांगला वाटला, काय प्रॉब्लेम बाप्पासाठी काही पण. बाप्पासाठी काय पण ना. काही पण. चला मग आजचा ब्लॉग. इकडल्या मूर्त्या पण म्हणजे बघण्यासारख्या होत्या. तर चला आता इकडे जास्त वेळ नाही घेते, आता 8 पण वाजलेत. घरी जाऊन आपल्याला पोरांना सगळ्यांना फायनल बघायची आहे. तर लवकरात लवकर जेव्हा घरी पोहोचू आपण तेव्हा फायनलचा पण एक आनंद घेऊया. आणि इकडचा जो ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. बोला गणपती बाप्पा, जय श्रीराम. चला आता आम्ही पेणवरनं निघालोय मुंबईच्या दिशेने. घाटकोपरला सर्व राहतात आणि घाटकोपरलाच आम्ही पोहोचणार आहे. 2-3 तास लागतील आम्हाला. तर आता निघायच्या वेळी आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊया. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती.